एबीसीचं केलं. आता आपल्याकडे म्हणजे बऱ्याचशा ऑर्डर्स आपल्याकडे पास होतात ज्या तुमच्या शोकाशी कन्सिजन नसतात. आणि आता प्रॉब्लेम कसा आहे, या ऍक्टमध्ये तुम्हाला जे तुम्ही काही प्रपोज करणार त्याच्या बाहेर तुम्हाला जाताच येत नाही कुठल्याही परिस्थितीत. त्याच्यामुळे त्याच्या बाहेर थोडं जर तुम्ही गेलात ना आणि त्यात तेवढा एकच जर तुम्हाला इश्यू मिळाला तर ते आणि ऍडव्होकेट लोक हे म्हणजे नाही म्हटलं तरी नो डाऊट मी पण ऍडव्होकेट आहे आणि हुशारी खूप चांगली करतात. तुमच्या बरोबर ते कुठलंही आर्ग्युमेंट करत नाही. आणि आर्ग्युमेंट न करताना तुमच्याकडनं ते फाईल पुढे घेऊन जातात आणि पुढे फाईल गेले की आता कसं होतं की इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड हा जो एक कन्सेप्ट आहे आपल्या प्रत्येक एनॅक्टमेंटमध्ये आहे. तर इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड देताना माझं तर असं रिक्वेस्ट आहे डिपार्टमेंटल अथॉरिटीला, अपिलेट अथॉरिटीला स्पेसिफिकली किंवा अपिलेट अथॉरिटीला की बाबा रे तुझं अपील मी डिसाईड करतो, पण तुला काही रेकॉर्डचं इन्स्पेक्शन पाहिजे की पहिल्यांदाच तुम्हाला सांग. आणि एकदाच ते रेकॉर्डचं इन्स्पेक्शन जर मागितलं असं तुम्ही त्या शोकाजमध्येच दिले की रेकॉर्डचं इन्स्पेक्शन पाहिजे असेल तर सांग आणि 8 दिवसाचा पिरियड द्यायचा किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये मी तुला रेकॉर्ड अवेलेबल करून देतो जर पाहिजे असेल तर. जर नसेल तर फॉरगेट इट. होतं काय हे जेव्हा मॅटर वरच्या स्टेजला जातात तेव्हा माझ्यासारखा वकील पहिल्यांदा म्हणतो की मला रेकॉर्डचं इन्स्पेक्शन द्या कारण मी खालच्या लोकांनी काही दिलेलं नाही. अनफॉर्च्युनेटली काय होतं बाय दॅट टाइम आपल्याकडे जर पिरियड बघितला म्हणजे पिरियड ऑफ असेसमेंट, पिरियड ऑफ अपील, तर आपल्याकडे बरेचसे मॅटर आजही 98-99ची पेंडिंग आहेत, 2-3ची पेंडिंग आहेत, 4-5ची पेंडिंग आहे, 10-11ची पेंडिंग आहे. आपल्याकडे रिऑर्गनायझेशन झालेलं आहे, आपल्याकडे शिफ्टिंग ऑफ रेकॉर्ड झालेलं आहे आणि शिफ्टिंग ऑफ रेकॉर्डमध्ये ते रेकॉर्ड कुठंही कोणालाच माहित नाही. आणि एक बेसिक प्रिन्सिपल आहे की जर तुम्ही रेकॉर्ड प्रोड्यूस करू शकत नसाल तर कोर्टाला व्यापाऱ्याच्या फेवरला अपील देण्याकरता अपील त्यांना द्यावंच लागतं कुठल्याही परिस्थितीत, रिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट तुम्हाला आवडो की न आवडो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना, जे काही वापरायचं आहे ते 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 तुम्ही त्यावेळेलाच त्याला देऊन टाका. आमच्याकडे तुम्हाला सांगतो एक करारा मार्बल नावाची केस होती. त्या करारा मार्बलमध्ये एन्फोर्समेंटची व्हिजिट झाली. आता एन्फोर्समेंटची व्हिजिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मार्बलचा इश्यू होता. त्यांनी इम्पोर्ट केला होता फॉरेन कंट्रीमधून. आणि मार्बल तुम्हाला माहिती आहे मार्बल त्यावेळेला म्हणजे 93-94ला ते मार्बल म्हटल्यानंतर कुठली कमोडिटी असेल विचार करा तुम्ही, आणि आपल्याला इंडियामध्ये मिळत होते. इम्पोर्ट केल्यानंतर त्याचं सेपरेशन दिसलं होतं, फॅक्ट होत्या, त्या फॅक्ट्स बदलत नाही. आता त्या फॅक्ट्स असताना ते मॅटर आता काय होतं बघा, आमची जी पर्टिक्युलर लाईन आहे साहेब लोक, आमच्या साहेब लोकांची म्हणजे आमच्या लाईनमधले लोक, आम्ही ते एक्सटेंड करत जातो प्रोसिडिंग्स, म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या कारणानुसार करायचे असते म्हणून करून जातो. असं एक्सटेंड करत होईपर्यंत ते मॅटर सेकंड अपीलला, त्याच्या मग कधी रिमांड बॅक, परत रिमांड बॅक करा, परत सेकंड अपीलला, असं करत करत ते मॅटर आलं. आणि 16/11/2016ला कोर्टासमोर ते मॅटर आलं. आणि मॅटर आल्यानंतर त्यांनी एकच म्हटलं ॲडव्होकेट साहेबांनी, आम्हाला रेकॉर्ड दाखवा तुम्ही. तर डिपार्टमेंटने काय केलं, डिपार्टमेंट वॉज अनएबल टू प्रोड्यूस दॅट रेकॉर्ड. आणि एकदा तुम्ही असं म्हटलं की आम्ही रेकॉर्ड प्रोड्यूस करू शकत नाही, तर ट्रायब्युनलला फक्त एकच मार्ग होता, ते म्हणजे अपील आला करून वाढवायचं. आता त्या पर्टिक्युलर केसमध्ये गव्हर्नमेंटचा लॉस ऑफ रेव्हेन्यू होतो, त्याच्यात डिस्प्यूट नाही कुठला, पण तो रेव्हेन्यू होण्याकरता ट्रायब्युनल रिस्पॉन्सिबल नाहीये किंवा व्यापारी रिस्पॉन्सिबल नाहीये. आपलं मेअरली बिकॉज आपलं रेकॉर्ड मिळत नाही म्हणून त्या बेसिसवर ऑर्डर्स सेटायचे होतात. अशा पद्धतीचं कुठली गोष्ट तुम्ही म्हणजे विथ ग्रेट रिस्पेक्ट करू नये. जे काही द्यायचे त्याला जे पाहिजे ते द्या. त्याचे बघा, एक लक्षात घ्या, कायदा असतो, फॅक्ट असतो, जजमेंट कोणी बदलू शकत नाही. आणि माझं ते एकच मध्ये उत्तर त्याचं एकच असते, उत्तर दोन असू शकत नाही. जर उत्तर मग तुमच्या फेवरला असेल तर डॉक्युमेंट द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा कोर्टाची निर्णय आहे डॉक्युमेंट द्या म्हणजे डॉक्युमेंट द्यायलाच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जर सांभाळल्या तर तुमच्या ऑर्डर्स पण चांगल्या होतील आणि तुमचे म्हणजे काय म्हणतात रेकॉर्डच्या बाबतीत पण कुठला प्रश्न येणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली ते रेकॉर्ड, आणि आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल, बट सॉरी टू से, फ्लोर वाईज जर गेलं ना तर रेकॉर्ड कुठं पडलेलं आहे, STC कुठं पडले आहेत, पुस्तकं सर्व असं रस्त्याने पडलेलं आहे, पण नोबडी बॉदर्स की त्या पर्टिक्युलर अरे ते STC सारखे एक आपल्याकडे जे नॉलेजेबल बुक्स आहेत ते पुस्तक असे रस्त्यावर पडले असतात आपल्याकडे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. याचा जर उपयोग केला तर डिपार्टमेंटला चांगला उपयोग होईल. माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही याचा उपयोग करा आणि त्याच्यामुळे तुमचे केसेस स्ट्रॉंग होतील आणि गव्हर्नमेंटला एक लक्षात ठेवा, आपल्याला इलिगल रेव्हेन्यू कोणाचकडनं नको आहे. कायद्याप्रमाणे जर रेव्हेन्यू येत असेल ना तो रेव्हेन्यू कुठल्या परिस्थितीत जाता कामा नये. हा एक नो डाऊट मी या बाजूला जरी असलो ना तर माझं ऑब्जेक्ट एवढंच आहे की कायद्याप्रमाणे रेव्हेन्यू मिळाला ना तो रेव्हेन्यू तुम्हाला मिळालाच नाही. त्याच्यानंतरचं जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन म्हणजे एक आपल्याकडे 130 नंबरचं एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये कॉन्फिस्केशन ऑफ गुड्स और कन्व्हेयन्स अँड लेव्ही ऑफ पेनल्टी. आता याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत 130 मध्ये, इन्ग्रेडियंट्स आहेत कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये
गुड्स कॉन्फिस्टिकेट करता येतात आणि त्याचं काय करायला पाहिजे. इथं पण परत प्रॉब्लेम आहे, इथं पण तो प्रॉपर ऑफिसर नावाचा कन्सेप्ट आहेच. शेवटी प्रत्येक सेक्शनला प्रॉपर ऑफिसर्स आहेच. मग तो प्रॉपर ऑफिसर कोण हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. याच्यामध्ये पण जर त्यांनी कॉन्ट्राव्हेन्शन केलं, म्हणजे एखादे पर्टिक्युलर गुड्स तो विकतोय पण विदाऊट ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर असंही होऊ शकतं की त्याच्याकडे गुड्स असतात पण ते अकाउंट फॉर करत नाही, किंवा सप्लाईज मिळतात, गुड्स मिळतात, पण त्याचं इंटेन्शन मात्र इव्हेजनचं असतं. कारण तुम्ही आता आजकालच्या आजच्या पिरियडमध्ये, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कोरोनाच्या पिरियडमध्ये कॉन्सन्ट्रेट करणाऱ्या भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत, कमोडिटीज आहेत. त्या कमोडिटीज तुम्ही कॉन्सन्ट्रेट केल्या, रेव्हेन्यू मिळेल, पण हे शोधणं हे मात्र आपलं डिपार्टमेंटचं काम आहे. तर अशा पद्धतीचं कधी कधी तुम्हाला माहित असेल ट्रान्सपोर्टेशन पण बोगस असतं. मला मी सांगतो, एक आमच्याकडे वैभव पेट्रोकेमिकल नावाची केस होती, ती नाशिकची केस होती, आणि त्या नाशिकच्या केसमध्ये त्यांनी इंटरस्टेट सेल दाखवला होता. आता इंटरस्टेट सेल दाखवल्यानंतर पेट्रोलियम प्रॉडक्ट, त्यावेळेस आपल्याला तुम्हाला कल्पना माहिती आहे, नाफ्था आणि केरोसिन नावाचा एक प्रकार आपल्या 1919 पासून 2004 पर्यंत चाललाय. आणि त्याच्यामध्ये काय झालं की एका पर्टिक्युलर व्यापाऱ्याने ते इंटरस्टेट सेल क्लेम केले होते, आणि इंटरस्टेट सेल करताना त्यांनी टँकर्स दाखवले होते, हे टँकर्स असे आहेत, हे टँकर्स असे आहेत, सर्व दाखवलं. फॉर्च्युनेटली ऑफिसर वॉज व्हेरी इंटेलिजंट, ज्यांनी ती ऑर्डर पास केली होती. त्यांनी काय केलं, ते जे टँकरचे नंबर होते ते टँकरचे नंबर RTO ऑफिसमध्ये पाठवले आणि चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ते सर्व स्कूटरचे नंबर आहेत, कुणाचा ऑटोचा नंबर आहे, कुणाचा टेम्पोचा नंबर आहे, आणि या टेम्पो आणि स्कूटरवर कधी पेट्रोलियम प्रॉडक्ट जाऊ शकत नाही. हे फक्त त्याला कोर्टाच्या निर्देशानं सांगलं. बॉम्बे हायकोर्टाने ती रिअसेसमेंट ऑर्डर कम्प्लिटली हेल्ड केली, आणि त्याच्यावर त्याचं असं आर्ग्युमेंट होतं की साहेब तिला 5 वर्षाचा पिरियड लागत नाही, 8 वर्षाचा पिरियड लागते. बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं नो, अशा सर्व सर्कमस्टन्सेसमध्ये 8 वर्षाचं पिरियड लागतं, आणि ते कन्फर्म केले. याच्या मागे त्या ऑफिसरची मेहनत आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ज्या कराव्या लागतात ना, तसंच आता मालाची डिलिव्हरी देताना सुद्धा टँकर नंबर जर एक असेल आणि जर तुमचे गुड्स दुसऱ्या टँकरमध्ये जात असतात, आणि एक बघा, एक लक्षात ठेवा, कुठलाही व्यापारी टॅक्स जर भरायचा नसेल, ह्या टॅक्टिक्स खेळणारच खेळणार. म्हणजे अशा बऱ्याचशा केसेसमध्ये होतं की ज्या पर्टिक्युलर केसमध्ये फॅक्ट अलग असतात, रेकॉर्डला फॅक्ट्स अलग येतात, इन्व्हेस्टिगेशन चित्र बाहेर पडतं, आणि एकदा जर चित्र बाहेर पडलं की तुमची अंडरस्टँड. तर ही जी म्हणजे सांगायचा उद्देश असा की कुठल्याही सेक्शन खालची जर प्रोसिडिंग्स असेल, पेनल्टी असेल, तर तुम्हाला शोकॉज देताना गुड्स कुठले होते. आता कधी कधी असं असतं की जे गुड्स टॅक्सेबलच नसतात, टॅक्स फ्री असतात. जर टॅक्सेबल गुड्स असतील तरच आपला ऍक्ट अप्लिकेबल आहे. तुम्ही टॅक्सेबल गुड्स किती कॉन्फिस्टिकेट केले, टॅक्स फ्री गुड्स, त्याला काही आपल्या ऍक्टमध्ये काही अर्थ राहत नाही. मग ते व्यापारी दाखवताना तुमच्याकडे एक कमोडिटी दाखवतील, रेकॉर्डला आणताना दुसरी कमोडिटी दाखवतील, आणि अनफॉर्च्युनेटली ते व्हेरीफाय नाही केल्यामुळे आपण एखादी कमोडिटी लिहून मोकळा होतो आणि त्याच्यातून तो सुटून जातो. अशा पद्धतीचं कुठलंही होऊ नये. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की त्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये जो पेनल्टीचा क्वांटम आहे किंवा फाईनचा क्वांटम आहे, दॅट इज 100% ऑफ द टॅक्स. म्हणजे एखादी गुड्स जे असते, तर फॉर एक्झाम्पल काही गुड्स असे आहेत की जे प्रोहिबिटेड गुड्स आहेत. उदाहरणार्थ लिकरच्या कमोडिटी अशी आहे की काही काही ठिकाणी त्याला प्रोहिबिट केलंय, पण अशी कमोडिटी आणली, पण दाखवताना जर मी दाखवलं की हे सॉफ्ट ड्रिंक्स आहे, तर नॅचरली तो टँकर्स निघून जाईल. असे गुड्स जर तुम्हाला सांगितले, असे जर सापडले, तुला कॉन्फिस्टिकेट करायचे अधिकार आहेत, त्याच्यावर पेनल्टी लावायची पद्धती करा. पण ह्या फॅक्ट्स रेकॉर्डला आल्या तरच तुमची केस पक्की होईल, आणि त्याच्यात तुम्हाला पेनल्टी लावता येईल. पण त्या प्रत्येक सेक्शनमध्ये परत त्यांनी म्हटलंय की नो ऑर्डर ऑफ कॉन्फिस्केशन ऑफ गुड्स ऑर कन्व्हेन्स फॉर इम्पोजिशन ऑफ पेनल्टी शॅल बी इश्यूड विदाउट गिव्हिंग अ पर्सन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. म्हणजे अल्टिमेटली सर्व जे येतं ना, ते अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड येतं, आणि अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिले नाही, आणि तर तुम्ही घाईघाईत ऑर्डर पास करून ठेवली. म्हणून तुम्हाला सांगतो, ऑर्डर पास करण्याकरता घाई करू नका. फक्त एकच काम करा, लिमिटेशनच्या आतमध्ये आपल्या केसेस आहेत, त्या केसेस डिसाईड करा, त्या केसेस प्रायोरिटीवर घ्या. असं जर केलं तर तुमची कुठल्याही पेनल्टीची शोकाज चांगली राहील, आणि सायमल्टेनियसली असेसमेंट ऑर्डर पण चांगली राहील. त्याच्यानंतर आपल्याकडे आजकाल तो एक तुम्ही बघितलं असेल, एन्फोर्समेंटच्या व्हिजिट चालू आहेत. आता एन्फोर्समेंटच्या व्हिजिट चालू आहे म्हटल्यानंतर ते रजिस्ट्रेशन देतात. रजिस्ट्रेशन दिल्यानंतर आपल्याकडे सेक्शन आहे रजिस्ट्रेशन द्यायचं. अनफॉर्च्युनेट पार्ट असं आहे की आपण रजिस्ट्रेशन जर ऑनलाईनवर देतो, ऑनलाईनवर फोटो कोणाचा असते, बँक अकाउंट कोणाचं असतं, ते कुठेच काही कळत नाही, आपल्याला नाही कळत. पण आपल्याकडे म्हणजे अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स किंवा अकॉर्डिंग टू द डायरेक्शन्स आपण ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देऊन टाकतो. हे रजिस्ट्रेशन दिल्यानंतर
3-3.5 वर्षात आपण त्याच्याकडे काहीच बघत नाही, कारण आपल्याला आपलं असं म्हणणं की आपल्याला वेळ नसतो. म्हणजे आता व्हॅटचं काम चालू आहे, मग जीएसटीचं काम कोण करणार? आणि ते एकदा दिलं की तो रजिस्ट्रेशनचा उपयोग 3 वर्ष व्यवस्थित करतो, आणि 3 वर्ष व्यवस्थित केल्यानंतर व्हॉलंटरी तो रजिस्ट्रेशन करता ऍप्लिकेशन करतो. अनफॉर्च्युनेट पार्ट असं आहे की ते व्हॉलंटरी सर्टिफिकेटचं रजिस्ट्रेशन ऑर्डर आलं की आपण क्षणाचाही उसंत न करता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सल करून मोकळा. आता एकदा ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सल केलं, नंतर लक्षात येतं की अशा अशा पद्धतीचे टर्नओव्हर केलेलं आहे. मग आपण काय करतो, त्याचं रिट्रोस्पेक्टिव्ह कॅन्सल करतो परत. पहिल्यांदा ओरिजिनल करतो, नंतर रिट्रोस्पेक्टिव्ह करतो. आता अशा पद्धतीचे पॉवर्स आपल्या ऍपमध्ये खरंच अप्लिकेशनच्या बेसवर जर एखाद्याने रजिस्ट्रेशन केलं तर रिट्रोस्पेक्टिव्ह कॅन्सल करायचे अधिकार आहेत का? नाही. काही कॉन्टिन्जन्सीज अशा आहेत की ज्या कॉन्टिन्जन्सीमध्ये तुम्हाला रिट्रोस्पेक्टिव्ह अप्लिकेशन कॅन्सल करायचे अधिकार आहेत, पण त्याकरता तुम्हाला ते एव्हिडन्स रेकॉर्डला आणायला पाहिजे की याने बोगस रजिस्ट्रेशन घेतलं, यांनी गुड्स विकलेले नाही आहेत, यांनी फ्रॉडंटली बिल इश्यू केलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही रेकॉर्डला आणल्या, तुमच्या माहितीकरता सांगतो की तुम्ही बॉम्बे हायकोर्टाचे 2-3 जजमेंट एवढा सुंदर जजमेंट आलेले आहेत. त्या म्हणजे भयान साहेब म्हणून आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट जज होते, त्यांनी सुंदर ऑर्डर पास केले आहे. आणि त्या केसेसमध्ये त्यांनी त्या व्यापारात नो डाऊट दॅट वॉज अ केस फॉर गेटिंग अ बेल, पण तो बेल पण त्या माणसाला दिलेला नाही. कारण त्या पर्टिक्युलर केसमध्ये जे बिल्डअप करण्याचा, म्हणजे ह्या ज्या केसेस आहेत, ह्या केसेस जर तुम्ही जर बिल्डअप केल्या तर तुमच्या केसेस स्टार्ट होतील. पण ह्या जर सर्व फॅक्ट्स आहेत ह्या रेकॉर्डला आणल्याच पाहिजे. मग त्या सर्कमस्टन्सेसमध्ये ज्या सेक्शन खाली तुम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल करता, तो सेक्शन कमीत कमी वाचून तर बघा की त्या सेक्शन मध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, काय ऍड केले पाहिजे, कुठल्या त्याच्यात इव्हेंट टाकायला पाहिजे, हे सर्व इव्हेंट रेकॉर्ड आणा आणि आरसी कॅन्सल करा. रिट्रोस्पेक्टिव्ह ऍड्रेस जरी कॅन्सल केली तरी ती ऑर्डर कोणाची सेट होऊ शकत नाही. अशी जे केस मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एक स्वस्तिक डायमंड नावाची केस होती 19/2/81ला. मी उदाहरण याचंच येत होतं की आपल्याकडे घाईगर्दीत बऱ्याचशा गोष्टी होतात. 19/2/81ला त्याच्याकडे एन्फोर्समेंटची रेट झाली. एन्फोर्समेंटची रेट झाल्यानंतर त्या रेटमध्ये ही वॉज अ डीलर इन डायमंडचा डीलर होता. 19/2/81ला व्हिजिट झाल्यानंतर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज त्यावेळेस केनी नावाचे एक गृहस्थ आपल्याकडे सेल्स टॅक्स ऑफिसर होते आणि दुसरे ठोंबरे नावाचे सेल्स टॅक्स ऑफिसर होते. तर केनी साहेबांनी काय केलं, त्याची आरसी कॅन्सल केली. आरसी कॅन्सल करून ऑर्डर तयार केली. ऑर्डर तयार केल्यानंतर केनी साहेबांची झाली ट्रान्सफर. आता ट्रान्सफर झाल्यानंतर जनरली काय होतं की आपल्याकडे ट्रान्सफर झाली की ते राहत नाही, लक्ष राहत नाही म्हणून काही. त्याच्यानंतर दुसरे ठोंबरे साहेब आले, त्यांनी ते ठोंबरे साहेबांनी कॅन्सलेशन ऑर्डरवर सही करून मोकळे झाले. आता ती सही करून मोकळे झाल्याबरोबर दॅट वॉज चॅलेंज बिफोर द अपिलेट अथॉरिटी. बघा गंमत, अपिलेट अथॉरिटी समोर ते चॅलेंज केली. आता कुठलीही प्रोसिडिंग डिसाईड व्हायला वेळ लागतो आपल्या ऍक्टमध्ये, फर्स्ट अपील त्याच्यानंतर. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा फर्स्ट असेसिंग अथॉरिटीने जे कन्फर्म ऑर्डर पास केली की जनरली असिस्टंट कमिशनर ऑफिसर्स कन्फर्म करतात, त्याच्यामध्ये टाकून ते मॅटर 3 वर्ष असंच चाललं. इन द मीन टाइम त्या 3 वर्षामध्ये त्यावेळेला डायमंडचा जो बिझनेस होता, तेराया नावाचा एक फार्मर चालत होता. यांनी वकील एवढा हुशार की त्याने 3 वर्षाची रिटर्न फाईल केली. आरसी वॉज कॅन्सल्ड, पण तो फाईल करताना त्याच आरसीवर कॅन्सल करत रिटर्न फाईल करतो. बाय दॅट टाइम 3 वर्ष संपलेपर्यंत कॅन्सलेशनची ऑर्डर ट्रायब्युनल समोर आली. आणि ट्रायब्युनल समोर आल्यानंतर ट्रायब्युनलने म्हटलं की बाबा तुम्ही कॅन्सलेशनची ऑर्डर पास करताना साहेब म्हणे प्रपोजल एका माणसाचं आहे, सही दुसऱ्या माणसाची आहे. म्हणजे ज्या माणसाने सही केली त्याचं अप्लिकेशन ऑफ माइंड 0 आहे. जर अप्लिकेशन ऑफ माइंड 0 असेल तर कॅन्सलेशन ऑर्डर जी कॅन्सल केली चुकीची आहे. ट्रायब्युनलने ऍक्सेप्ट केलं ती ऑर्डर सेटिस्फाईड केली. सेटिस्फाईड केल्यामुळे काय झालं की जे कॅन्सल केलेली ऑर्डर लाईव्ह राहिली अप टू द डेट ऑफ डिसिजन. आणि इन द मीन टाइम त्यांनी रिटर्न फाईल केली. सर्व रिटर्न फाईल करून त्यावेळेस 13A फॉर्म टॅक्स सेल केला की देर वॉज नो टॅक्सेशन. नंतर काय झालं, इन द मीन टाइम त्याच्यावर प्रॉसिक्युशन फाईल केलं की हा बोगस धंदा करतोय किंवा त्याचा स्टॉक नाही आहे. प्रॉसिक्युशन फाईल केल्यानंतर ते प्रॉसिक्युशन आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरला माझगावला आलं. माझगावला आल्यानंतर त्या पर्टिक्युलर केसमध्ये मला आठवते, ऑफिसरचं नाव नाही आठवत, पण त्या ऑफिसरने कोर्टाने असा प्रश्न केला की बाबा हे पुढच्या पिरियडची याची जी रिटर्न फाईल केली आहेत हे जिनाईन आहेत का, म्हणजे यांनी दाखवलेलं टर्नओव्हर जिनाईन आहे का. आता जिनाईन आहे का म्हटल्यानंतर त्या ऑफिसरने ॲफिडेविट फाईल केलं की साहेब हे सर्व ट्रान्झॅक्शन जिनाईन आहे. आता एकदा सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही जिनाईन आहे असं जेव्हा डिपार्टमेंटच म्हणतं, प्रॉसिक्युशन फेल्ड, ही वॉज ॲक्विटेड, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही.
इन द मेन टाइम त्याच्या असेसमेंट ऑर्डर सेकंड अपीलला आल्या आणि सेकंड अपीलला असेसमेंट ऑर्डर आल्यानंतर इश्यू असा आला की त्यांनी जो टर्न त्यांनी सपरेशन होते त्याच्या बाबतीत डिस्प्यूट राहील. ती केस आर्ग्यू झाल्यानंतर म्हणजे एका मोठ्या वकिलांनी ती केस 4 दिवस आर्ग्यू केली आणि 4 दिवस आर्ग्यू केल्यानंतर प्रश्न असा आला की ते ॲफिडेविट कोर्ट केला गेला ऑफिसरचं जे ॲफिडेविट फाईल केलं होतं. साहेब बघा म्हणे डिपार्टमेंटचा माणूसच म्हणतो की माझे सर्व ट्रान्झॅक्शन जिनाय ट्रान्झॅक्शन. मग त्या ॲफिडेविटची कॉपी आपल्याकडे एक लिगल रिप्रेझेंटेटिव्ह होते डिपार्टमेंटचे त्यावेळचे, त्यांनी ते चेक केलं आणि चेक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कोर्टासमोर गेले. कोर्टासमोर गेल्यानंतर जज, मला आठवते टू द बेस्ट ऑफ नॉलेज, पाठक साहेब म्हणून जज होते. तर पाठक साहेबांनी सांगितलं की साहेब हे जे ॲफिडेविट फाईल केलंय हे जर मी प्रूव्ह केलं की चुकीचं आहे तर काय होईल या केसमध्ये? तुम्हीच सांगा काय होईल. तुम्ही जर ॲफिडेविट चुकीचं फाईल केलं असं म्हटलं की आम्ही ते ॲफिडेविट उचलू, जे पहिल्या माळ्यावरचं कोर्ट आहे त्यांच्याकडे पाठवू आणि तुमच्या ऑफिसरच्या वरती इन्क्वायरी स्टार्ट करू. पण तुम्ही असं म्हणता कसं म्हणजे? त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी दाखवलं की साहेब या पर्टिक्युलर केसमध्ये जे ट्रान्झॅक्शन केले 1981 पासून 31/3/83 पर्यंत, त्याच्यामध्ये असे ट्रान्झॅक्शन आहेत की ज्याची डेट 31/2/1983 आहे, 31/2/1982 आहे. आता 31/2/1982 आणि 31/2/1983 ह्या डेट कुठल्याही कॅलेंडरमध्ये येणारच नाही. आता जर कॅलेंडरमध्ये येणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्या ऑफिसरने ॲफिडेविट फाईल केलं चुकीचं आहे. पण प्रॉब्लेम असं होतं की ते पॉईंट आउट केलं तर आपल्या ऑफिसरला प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यानंतर आम्ही ते DC लिगल साहेब होते त्यांनी म्हणून टाकलं, म्हणजे आमचा ग्रुपच होता, त्यांनी सांगितले जाऊ द्या म्हणे, तर केस गेली त्याला काही करू शकत नाही. पण ह्या जे प्रिकॉशन्स आहेत, आणि लक्षात ठेवा ॲफिडेविट जे फाईल केलं जातं या ॲफिडेविटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू 0 आहे. कोणी येतं कोणी ॲफिडेविट फाईल करतं. जोपर्यंत एक कॉम्पिटंट अथॉरिटी ज्याच्यासमोर ॲफिडेविट फाईल केल्या जाईल त्यांनी सांगत नाही की ॲफिडेविट फाईल करा, तोपर्यंत ते ॲफिडेविट होतच नाही. आणि ते ॲफिडेविट जोपर्यंत त्या ॲफिडेविट मधले कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स क्रॉस एक्झामिन होत नाहीत तोपर्यंत इट कॅनॉट बी ट्रीटेड एज एन एव्हिडन्स अंडर सेक्शन 3 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट. याच्यावर एक डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचं अयूब खानचं जजमेंट आहे. मला वाटतं 28/11/2012चं जजमेंट आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शन 3 वर कम्प्लीट कन्सेप्ट डिस्कस केलाय की कोणी येतं आणि कोणी ॲफिडेविट फाईल करतं आणि त्याला ॲफिडेविट फाईल करणाऱ्या माणसाला सोडून द्यायचं आणि आपण अनफॉर्च्युनेटली बाकीच्या लोकांच्या मागे धावतो. पण ॲफिडेविटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू 0 आहे. म्हणून कॅन्सलेशनच्या बाबतीत जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा कायद्याच्या तरतुदी बघा काय आहेत. त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते इन्ग्रेडियंट मेन्शन करा शोकाजमध्ये, त्याच्यानंतरच ते कॅन्सल करा. आणि तुम्हाला रिट्रोस्पेक्टिव्ह कॅन्सल करायचे अधिकार आहेत, याच्या बाबतीत कुठलंही डिस्प्यूट नाही आहे आणि तुम्ही ते कॅन्सल करू शकता. तर दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की असं कॅन्सलेशन केल्यानंतर तुम्हाला रिव्होकेशन पण पॉवर दिलेलं आहे आणि रिव्होकेशनचे पॉवर दिल्यानंतर तुम्हाला ते रिव्होकेट करून ओरिजिनल म्हणजे RC व्हॅलिड करता येते. पण त्याच्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यासाठी त्या फॅक्ट असले पाहिजे. त्या फॅक्ट्स त्याच्यात व्यापाराचं सबमिशन तुम्हाला जर कन्सिस्टंट वाटलं तरच ती RC, आता फॉर एक्झाम्पल रिटर्न फाईल केलेले अधिकार आहेत तुम्हाला नाही RC कॅन्सल करायचे, पण त्यांनी रिटर्न फाईल करून टॅक्स जर भरला, पेनल्टी भरली तर ते रिव्होकेशनची पण अधिकार आहे. पण हे सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला रिव्होकेशन जर रिजेक्ट करायचं असेल तर अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड इज मॅन्डेटरी व्हॉट एव्हर द केस मे बी. तुम्हाला बऱ्याचशा कधी कसं होतं माहिती आहे की आपल्याला पटत नाही त्या गोष्टी, म्हणजे कशाला बोलवायचं, कशाला द्यायचं, वरचा बघून घेईल, अपीलमध्ये जाईल. त्या जरी अपीलमध्ये गेला तरी तुमची ऑर्डर टिकण्याकरता तुम्हाला रिझनिंग लिहायलाच पाहिजे, तुम्हाला रिझन्स द्यायलाच पाहिजे. तुमच्या ऑर्डर पास करताना का तुम्ही रिजेक्ट करता, कोणत्या ग्राउंड रिजेक्ट करता, कोणत्या सेक्शन खाली रिजेक्ट करता. आता काय असतं कॅन्सलेशनची ऑर्डरचा सेक्शन 1 असतो आणि फॅक्ट्स दुसऱ्या सेक्शनचे असतात. असं जर केलं तर ह्या ऑर्डर कुठेच टिकू शकत नाही आणि त्याचा फायदा वापरायला मिळतो. त्याच्यानंतर जे मग तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे आपल्याकडे अनरजिस्टर्ड डीलरचा एक कन्सेप्ट आहे. आता अनरजिस्टर्ड डीलरला जी माहिती आहे तुम्हाला अनरजिस्टर्ड म्हणजे कोण, की जरी तो जरी आता तो जरी म्हणजे व्हॅट ऍक्ट खाली लायबल नसेल तर म्हणजे विथ ग्रेट रिस्पेक्ट टू ऑल अथॉरिटीज अंडर द ऍक्ट, आपल्याकडे जर जीएसटीचे नंबर ऑफ डीलर्स जर शोधले ॲज ऑन टुडे
टू द बेस्ट ऑफ नॉलेज आय मे बी रॉंग, तो काही म्हणजे मी बरोबरचा देशातला भाग नाही आहे, पण आपण जर खरंच सर्वे केला तर जीएसटी ऍक्ट मध्ये तुम्हाला नंबर ऑफ डीलर्स दिसतील की जे अनरजिस्टर्ड डीलर आहे, आणि हे अनरजिस्टर्ड डीलर नेटमध्ये आजही आहे. काही ठिकाणी आपण काय केलं, ती रिव्हर्स मेकॅनिझम स्कीम, ती तुमची म्हणजे ज्याच्याकडनं तुम्हाला टॅक्स भरून घ्यायचा नसतो, म्हणजे युआरडी, जसं आपल्याकडे बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्टमध्ये युआरडी परचेस होता, तर आपण त्या परचेसवर लायबिलिटी फिक्स करायचं. आता मी ऍडव्होकेट आहे, मला सर्व्हिस टॅक्स लागत नाही, पण मी ज्याला सर्व्हिसेस देतो त्याला तो सर्व्हिस टॅक्स भरायचा. तुमच्याकडे आपण त्याला रिव्हर्स, एक लक्षात ठेवा, हे जे शब्द वापरले ना, रिव्हर्स मेकॅनिझम, रिसिपंट, सप्लायर, हे सर्व शब्द विसरून जायचे. सेल, परचेस, पीटी हे सर्व वापरलं ना, तो कायदा पटकन समजून जाईल तुम्हाला. आता युआरडी पीटी आहे, म्हणजे अनरजिस्टर्ड डीलर कडनं जर परचेस केलं तर परचेस टॅक्स लागतो, हा कन्सेप्ट आहे. आता आपल्या ऍक्टमध्ये लिमिटेशन तुम्हाला माहिती आहे, रजिस्ट्रेशनची लिमिटेशन्स आहेत. अरे साधा पानपट्टीवाला जरी घेतला ना, त्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वर सहज जातो. आता आज पानची किंमत जर कलकत्ता पान जर खाल्लं तर 25 रुपयाला मिळते, आणि त्याच्यात औरंगाबादच्या पानकडनं खाल्लं तर 3-3 हजार रुपयाचं पान आहे. आता अशा सर्कमस्टन्सेस मध्ये, सॉरी म्हणजे मी थोडंसं प्रॅक्टिकल बोलतो, अशा सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर काढले तर नंबर ऑफ अनरजिस्टर्ड डीलर तुम्हाला मिळतील. मग आपण काय करतो, व्हिजिट करतो. आता व्हिजिट करताना सुद्धा आपण काही प्रत्येक असं डोअर टू डोअर चेक करत नाही. जो नेटमध्ये आला त्याला पकडतो, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला सांगतो, मग त्याला पेनल्टी लावतो. आता पेनल्टी लावताना म्हणजे आपण का लावतो पेनल्टी, बिकॉज युअर लॉ, बाय लॉ यू आर सपोज टू बी रजिस्टर्ड अंडर द बॉम्बे अंडर दी जीएसटी ऍक्ट. मग तुम्ही जे जीएसटी ऍक्ट मध्ये कसा लायबल आहे तो, हे तुम्हाला एस्टॅब्लिश करायला पाहिजे. तुम्ही असं नाही, मला असं नाही तुझं दुकान 10 बाय 10 आहे, त्याच्यातले एवढे गुड्स आहेत, एवढा स्टॉक आहे म्हणून तू लायबल आहे, तसं नाही झालं. तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागेल की एका फिनान्शियल इयर मध्ये याचा टर्नओव्हर कसा एक्सिड होतो, कधी एक्सिड होतो, व्हॅल्युएशन करा. आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे सेक्शन 30 मध्ये आणि कॉरेस्पॉन्डिंग रूल्स मध्ये तुम्हाला व्हॅल्युएशनचे पण पॉवर दिले आहे. म्हणजे एखाद्या कमोडिटीचं व्हॅल्युएशन करायचे अधिकार तुम्हाला आहे. नाही झालं, बिलं नसतील, व्हॅल्युएशन करा, नसेल मार्केटमध्ये जा, मार्केटमध्ये जाऊन त्याचं व्हॅल्युएशन करा आणि डिसाईड. अशी मी तुम्हाला एक केस सांगतो की एक नागपूरची केस होती, ज्या केसमध्ये त्याचा टर्नओव्हर वॉज मोर दॅन 10 lakhs आणि हे 10चे 10 लाख त्यांनी इम्पोर्ट केले. सर म्यूट झाले आपले. झालं? येस आला आवाज. तर आता होतं काय माहितीये की रजिस्ट्रेशन करताना बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये किंवा जीएसटी व्हॅट ऍक्ट मध्ये 2 कंडिशन्स होत्या. एक तर तुमचं टर्नओव्हर एक्सीड व्हायला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन होती टॅक्सेबल गुड्स सोल्ड ऑर परचेस, हे तुम्हाला 10,000च्या वर करायला पाहिजे. ह्या दोन्ही कंडिशन सायमल्टेनियसली जेव्हा फुलफिल होतील, देन अलोन दॅट डीलर इज लायबल. आता त्याचा इम्पोर्ट 10 लाखाच्या वर होता, आणि त्यावेळेस इम्पोर्टरचं लिमिट फक्त 1 रुपयाचं होतं, 1 लाखाचंच होतं. पण त्याची ती दुसरी कंडिशन आहे की टर्नओव्हर ऑफ परचेस अँड सेल्स विदिन द स्टेट हे 10,000च्या वर जायला पाहिजे, हे मात्र डिपार्टमेंटने प्रूव्ह केलं नाही. आता एकदा हे डिपार्टमेंटने प्रूव्ह केलं नाही म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवा, वकील लोक याचा फायदा घेतील, 100% घेतील. दावडा नावाचे ग्रोस्त होते नागपूरचे, काय म्हणते साहेब, हॅलो, दावडा नावाचे ग्रोस्त होते. त्यांनी सांगितले की साहेब माझा 10 लाखाच्या वर टर्नओव्हर गेलं, डिस्प्यूट आहे, पण सेक्शन 3 करता जो टर्नओव्हर लागते ती एस्टॅब्लिश करायची डिपार्टमेंटची जबाबदारी आहे, आणि ती जर एस्टॅब्लिश केलं नाही तर आय एम नॉट लायबल अंडर द बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट. आणि त्यांनी ट्रायब्युनलने ते जजमेंट दिलं की तुम्हाला दुसरी म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही कंडिशन्स फुलफिल व्हायला पाहिजे, हे तुम्हाला आपल्या एनॅक्टमेंट मध्ये प्रूव्ह करावं लागतं. जसं आपल्या ऍक्टमध्ये, या जीएसटीच्या ऍक्टमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तो टॅक्सेबल पर्सन करण्याकरता गुड्स मस्ट बी टॅक्सेबल, हा एक भाग, आणि त्याचा टर्नओव्हर ऑफ सेल्स ऑफ टॅक्सेबल गुड्स. आता ऑफकोर्स तुम्हाला अधिकार दिले क्लब करायचे, तो भाग अलग आहे, पण टॅक्सेबल गुड्सचं टर्नओव्हर त्याचा एक्सिड होतो की नाही, ह्या गोष्टी जर बघितल्या, आणि हे तुम्हाला शोकाजमध्ये द्यावं लागतं मग की बाबा तू असं टर्नओव्हर केलंय, याच्यामध्ये हे टॅक्सेबल गुड्स आहेत, देअरफॉर अकॉर्डिंग टू दिस प्रोव्हिजन यू आर लायबल फॉर रजिस्ट्रेशन, पण तू रजिस्ट्रेशन करता अप्लिकेशन केलेलं नाहीये, देअरफॉर इट इज अन ऑफेन्स अंडर दिस पर्टिक्युलर सेक्शन. आणि जर ऑफेन्स असेल तर व्हाय पेनल्टी शुड नॉट बी इम्पोज्ड. नो डाऊट त्याला रजिस्ट्रेशन तर द्यावंच लागेल, पण लेट अप्लिकेशन करता सुद्धा पेनल्टी लागते, किंवा नॉन रजिस्ट्रेशन करता पेनल्टी लागते.
ह्या जर सर्व गोष्टी आपण मेन्शन केल्या म्हणजे तुम्ही त्याची काय करता, त्याचा चार्ज फिक्स करताय, त्याच्यावर चार्ज फिक्स करून त्याला सांगताय की तू हा गुन्हा केलाय आणि हा जर गुन्हा केला असेल तुला पेनल्टी लागते. अशा पद्धतीचे जे इव्हेंट्स आहेत ते सर्व इव्हेंट्स किंवा जे फॅक्ट्स आहेत त्या सर्व फॅक्ट्स आपल्याकडे रेकॉर्डला जर आल्या, देन अलोन, देन अँड देन अलोन तुमचे ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या प्रोसिडिंग्स व्हॅलिड होतात. हा काय त्याच्यानंतर आपल्याकडे एक जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये शुकास द्यायला पाहिजे त्या म्हणजे सेक्शन 108 आहे. आणि तो 108 जो सेक्शन आहे दॅट स्पीक्स अबाउट रिव्हिजन प्रोसिडिंग्स. आणि हे पॉवर आपल्याकडे हे जे पॉवर्स दिले आहेत ते म्हणजे ज्या अथॉरिटीज आहेत रिव्हिजनल अथॉरिटीज त्या अथॉरिटीला दिलेल्या आहेत. आणि या अथॉरिटीला काय, आता एक लक्षात ठेवा की व्हॅट ऍक्ट मध्ये जर तुम्ही म्हटलं तर व्हॅट ऍक्ट मध्ये आपला एक रिव्ह्यू नावाचा कन्सेप्ट होता. आणि त्या रिव्ह्यू मध्ये काय होतं, रिव्ह्यू मध्ये 4 गोष्टी होत्या. एक, टर्नर हॅज बीन एस्केप असेसमेंट, सेट ऑफ हॅज बीन रॉंगली ग्रँटेड, रेट ऑफ टॅक्स हॅज बीन रॉंगली म्हणजे लेव्हिड, असे 3-4 इव्हेंट होते. आणि या इव्हेंट करता म्हणजे रिवाइज करायचे किंवा रिव्ह्यू करायचे अधिकार आहे. म्हणजे कमिशनर कॅन ऑन हिज ओन मशीन कॅन डू इट, किंवा त्याच्याकडे इन्फॉर्मेशन जरी पाठवली तर इन्फॉर्मेशन बेसवर सुद्धा तो रिव्ह्यू करू शकतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक क्लॉज होता या 4 गोष्टीच्या होतं दॅट द ऑर्डर पास बाय दी सबऑर्डिनेट अथॉरिटी. म्हणजे नेसेसरीली या सेक्शन मध्ये रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला ज्या ऑफिसरची ऑर्डर असली पाहिजे ती ऑर्डर तुमच्या सबऑर्डिनेटची असली पाहिजे. आणि त्या सबऑर्डिनेटच्या ऑर्डरमध्ये जसे व्हॅट ऍक्ट मध्ये 4 इन्ग्रेडियंट्स होते ते 4 इन्ग्रेडियंट्स पाहिजे. और दुसरा एक त्याच्यामध्ये क्लॉज काय होता, और अदरवाइज द ऑर्डर इज प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, इरॉनियस अँड प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, असं वर्डिंग होतं. ऑर्डर इज इरॉनियस अँड प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू. आता जेव्हा तुम्ही असं म्हटलं की इरॉनियस आहे, नुसती इरॉनियस असेल तर तो रिव्ह्यू होणार नाही, कारण त्याला कपल कसं केलं, अँड या शब्दाने कपल केलं. आणि अँड हा शब्द जर याचं प्रिन्सिपल जर आपण एज्युजन जनरलिस नावाचं एक प्रिन्सिपल असतं, ते प्रिन्सिपल काय म्हणतं, जसं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हणजे जर एखाद्या पर्टिक्युलर झाडाचे मूळ जर आंब्याचं असेल तर फळं पण आंब्याचेच निघतील. एज्युजन जनरलिसचा कन्सेप्ट असा आहे की जिनस तो असेल त्याच्या स्पेसिस पण तशा असतात. तर इरॉनियस अँड प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू असं जेव्हा म्हटलं तर ती इरॉनियस असेल आणि प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू असेल तर तुम्हाला प्रोसिडिंग्स इनिशिएट करता येते. पण इरॉनियस नसेल आणि प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट असेल रेव्हेन्यू असेल तर तुम्हाला करता येत नाही. पण हे करताना सुद्धा तुम्हाला त्या आपल्या एनॅक्टमेंट मध्ये बघा असं वर्डिंग वापरले त्यांनी, बाय एनी ऑफिसर सबऑर्डिनेट टू हिम इज इरॉनियस इज सो फार एज प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू अँड इज इलिगल और इम्प्रॉपर. इलिगल आता इथे ऍड केले शब्द, इज इलिगल, improper and has not taken into account certain material facts whether available at the time of issuance of said order or not in consistence with the observations of the control auditor general of India. ही मे म्हणजे इथं तुम्हाला स्कोप दिलाय, भरपूर स्कोप दिलाय की ऑडिटरच्या कंप्लायन्स ऑडिटच्या बेसवर तुम्ही ती ऑर्डर रिवाइज करू शकता. पण रिवाइज करताना यू शुड बी व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे परत तो प्रश्न आला, शोकॉज द्यायची, त्या शोकॉज मध्ये तुमचे ग्राउंड्स द्यायचे, हाऊ इट इज प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू अँड देन यू प्रपोज. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की द ऑर्डर मस्ट बी पास बाय द सबऑर्डिनेट ऑफिसर. आणि सबऑर्डिनेट ऑफिसर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याकडे जे अथॉरिटीज आहेत त्याच्यामध्ये कमिशनरला सर्व सबऑर्डिनेट आहेत आणि खालच्या अथॉरिटी या वरच्या अथॉरिटीला सबऑर्डिनेट आहे. म्हणजे जसं स्टेट टॅक्स ऑफिसर सबऑर्डिनेट टू असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर, त्याच्यानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, त्याच्यानंतर जॉईंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, त्याच्यानंतर ऍडिशनल कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स आणि त्याच्यानंतर कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. हे प्रत्येक हायरार्की मधले ते ऑर्डर्स असतील. आणि इफ दे आर प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू तर तुम्ही त्याला शोकॉज काढा, शोकॉज काढून त्याच्याकडनं माहिती मागवा. त्या माहितीच्या बेसिसवर आता एक महत्वाचा प्रॉब्लेम काय, इलिगल आणि इम्प्रॉपर हे 2 शब्द आपल्याकडे वापरले. आता इलिगल म्हटलं तर माझं असं मत आहे, आय मे बी रॉंग, इलिगल म्हणजे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नाहीये हा एक भाग. आणि इम्प्रॉपर म्हटलं तर तुमच्याकडे जे रूलमध्ये प्रिस्क्राईब केलेलं प्रोसिजर आहे ते फॉलो केलेलं नाही. असं जर तिथंच असेल तर दॅट ऑर्डर कॅन बी रिवाइज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा ती ऑर्डर पास करणार ती पास करताना तुम्ही जी ऑर्डर पास करणार, लक्षात घ्या रिवायझिंग अथॉरिटी जी ऑर्डर पास करणार असं प्रिझम्पशन ऍक्ट मधलं की जस्ट अँड प्रॉपरच असते.
म्हणजे इवन दो इट मे नॉट बी जस्ट अँड प्रॉपर, पण या सेक्शन मध्ये जर तुम्ही ऑर्डर पास केली तर इट विल बी जस्ट अँड प्रॉपर ऑर्डर. आणि या जस्ट अँड प्रॉपर ऑर्डर मध्ये तुम्हाला 2 पॉवर्स दिले. पहिला पॉवर दिलाय यू कॅन एनहान्स्ड, दुसरा पॉवर दिलाय मॉडिफाईड, तिसरा पॉवर दिलाय अॅन्युअल ऑर्डर्स. आणि अनफॉर्च्युनेटली या सेक्शन मध्ये जे शब्द वापरले तुम्हाला काय काय रिवाइज करता येतं, तर पहिली गोष्ट म्हणजे डिसिजन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्डर आहे. आता मला या 2 शब्दांचा अर्थ, म्हणजे 2 शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ जे आपल्याकडे डिसिजनचा अर्थ जो दिलाय 108 सेक्शन मध्ये दिलाय. ऑर्डर तुम्हाला माहिती आहे, ऑर्डर आपल्याकडे असेसमेंट ऑर्डर्स, रिफंडचे ऑर्डर असे ऑर्डर असतील. तर हे या 108 सेक्शन मध्ये डिसिजन शॅल इन्क्लूड असं वर्डिंग आहे. इनिशिएशन गिवन बाय द ऑफिसर, इंटिमेशन गिवन बाय द ऑफिसर लोअर इन रँक दॅन द रिवायझिंग अथॉरिटी. म्हणजे इंटिमेशन गिवन बाय एनी ऑफिसर लोअर इन रँक दॅन द रिवायझिंग अथॉरिटी. म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसरने जर इन्फॉर्मेशन दिली तर त्याचा रिवायझिंग अथॉरिटी असिस्टंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर जर इन्फॉर्मेशन दिली तर त्याचा रिवायझिंग अथॉरिटी डेप्युटी कमिशनर, डेप्युटी कमिशनर इन्फॉर्मेशन दिली असेल तर त्याचा ऑफिसर ॲडिशन जे काही स्पेशल जॉईंट कमिशनर, जॉईंट कमिशनरने इन्फॉर्मेशन दिली असेल त्याचा ॲडिशनल कमिशनर, आणि ॲडिशनल कमिशनरची इन्फॉर्मेशन दॅट इज कमिशनर. असं या पर्टिक्युलर 108 मधल्या सबसेक्शन 6 मध्ये जे डिसिजन डिफाईन केलं त्याच्यावरून दिसतं. आता म्हणजेच काय झालं की म्हणजे जे तुम्हाला करताना हे रँक बघणं अतिशय महत्वाचं आहे. जो ऑफिसर तुमच्या असं नाही होणार की डीसीची इन्फॉर्मेशन दिली आणि डायरेक्ट कमिशनर साहेब रिवाइज करतात, असं पॉसिबल नाहीये. किंवा ऑफिसरची इन्फॉर्मेशन देतो डायरेक्ट जॉईंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स रिवाइज करतात, अशी या कायद्याची तरतूद नाहीये. हे क्लिअर. बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये ऑल टुगेदर डिफरंट प्रोव्हिजन होतं. बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये सुद्धा असंच होतं की तो जो ऑफिसर आहे ज्यांनी ऑर्डर पास केली ही शुड बी सबऑर्डिनेट टू द रिवायझिंग अथॉरिटी. पण त्याच्यामध्ये रिव्हिजनचे पॉवर सर्वांनाच दिले होते, त्याच्यात दुमत नाही कुठलं. त्याच्यामुळे एसटीओची ऑर्डर कॅन बी रिवाइज बाय डीसी ओल्ड ऍक्ट मध्ये, असिस्टंट कमिशनरची ऑर्डर कॅन बी रिसीव्ह बाय जॉईंट त्यावेळेचे डेप्युटी कमिशनर ते रिवाइज करू शकत होते, पण इथं तसं नाही. म्हणून या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये प्रिकॉशन घेताना डिसिजन आणि ऑर्डर या 2 गोष्टी तुम्हाला सांभाळल्या पाहिजे. आणि मग तुम्ही त्याच्यात जे काही तुम्हाला प्रोसिडिंग्स करायचे आहेत त्या प्रोसिडिंग्स करा. पण अगेन इट इज सब्जेक्ट टू हिअरिंग, सब्जेक्ट टू द फॅक्ट दॅट अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड मस्ट बी गिव्हन टू द डीलर. आणि जर तुम्ही अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग दिलं नाही आणि तुम्हाला वाटलं की मला रिव्हिजन ऑर्डर, आणि आपल्याकडे होतं काय म्हणजे जे मला तेवढ्यात बघायला मिळालं की जोपर्यंत त्या रिव्हिजन प्रोसिडिंगचा पिरियड संपत नाही तोपर्यंत आपण वाट बघतो. आता 31/3/21 टाइम बार दे लागा, मग डिसेंबर 20 पासून मागं त्याच्या. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचशा गोष्टी सुटतात, बऱ्याचशा गोष्टी राहून जातात, त्याच्या प्रोसिडिंग्स मध्ये प्रॉब्लेम होते. असं न करताना तुमच्याकडे जो पिरियड ऑफ लिमिटेशन आहे रिवाइज करण्याकरता, ॲज सून ॲज द ऑर्डर इज पास ह्या स्क्रुटिनीला करा त्याचं ऑडिट केल्यानंतर. आणि जनरली आपल्याकडे 1 वर्षाच्या आतमध्ये व्हावं. आपल्याकडे 2 ऑडिट आहेत, इंटरनल ऑडिट आहे आणि सेंट्रल रेव्हेन्यूचं पण ऑडिट आहे. या ऑडिटमध्ये जर तुम्हाला वेळ दिसलं तर इमिजिएटली यू कॅन इनिशिएट द प्रोसिडिंग्स. मग 5 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये जे काही तुमचं लिमिटेशन ठरलं असेल त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये यू कॅन जस्ट फायनलाइज द मॅटर. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा वेळ पण वाचतोय, तुमची मेहनत वाचते, तुमचं फिनान्स वाचतो, आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा रेव्हेन्यू वाचतो. जर तुम्ही, आणि अजून एक लक्षात घ्या की एक म्हणजे मी माझा अनुभव सांगते तुम्हाला की रिव्हिजन तुम्हाला 31 तारखेला पास करायची आहे. तुम्ही पास करता पुढच्या महिन्यात, त्याचा आउटवर्ड नंबर देता पुढच्या याच्यात, आणि तुम्हाला माहित असते 30 तारखेला ऑर्डर पास केली ना, आउटवर्ड नंबर कधी टाकला तर काय फरक पडतं. पण तुम्ही हे विसरताय की जेव्हा तुम्ही आउटवर्ड नंबर टाकता आणि तो जर 1 महिन्याच्या नंतरचा असेल किंवा त्याची सर्व्हिसच जर 2 महिन्याच्या नंतर असेल, तर मग प्रश्न येतो की माझगावच्या एरियामध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याला माझगावच्या ऑफिसमध्ये पास केलेली ऑर्डर करतात 3 महिने का लागतात किंवा 2 महिने का लागतात. शोकॉज नोटीस म्हटलं तर इमिजिएटली नेक्स्ट डेटला सर्व होते, आणि ऑर्डर म्हटलं की 3 महिन्याचा अवधी लागतो. आणि जेव्हा तो 3 महिन्याचा अवधी लागते असं जेव्हा कोर्टासमोर येतं, त्याचं प्रायमरी प्रिझम्पशन असं होतं की द ऑर्डर वॉज नॉट पास्ड ऑन दॅट डे. आणि एकदा जर ते प्रूव्ह झालं की ऑर्डर वॉज नॉट पास्ड ऑन दॅट डे, असं म्हटलं की तुम्ही कुठली डेट टाका मग मागची, त्या डेटला काही अर्थ होत नाही, आणि मग ती केस टाइम बार म्हणून डिक्लेअर होते आणि ऑर्डर स्टेटस आहे. आपल्याकडे एक
हिंदुस्थान कार्बन नावाची केस आहे, ज्याच्यामध्ये असाच इन्सिडेंट घडला होता. 1983 साली तिची ऑर्डर पास केली. डिमांड नोटीस 1984 ला काढली, फेब्रुवारी 1984 ला. ऑर्डर पास केली 83 ला, डिमांड नोटीस काढली 84 ला, सर्व्हिस केली मार्च 84 ला. आता मार्च 84 ला सर्व्हिस केल्यानंतर प्रश्न असा आला, वकिलाचं असं म्हणणं होतं की साहेब ही अँटीडेटेड ऑर्डर आहे, आणि अँटीडेटेड ऑर्डर जर तुम्हाला नाही जर तुम्हाला म्हणायचं नसेल, तुम्हाला तो डिले एक्सप्लेन करावा लागतो. मग की तुम्ही मार्च 83 ला ऑर्डर पास केल्यानंतर तुम्ही 84 पर्यंत का नाही सर्व्हिस केली, याचं जर तुमच्याकडे प्लॉजिबल एक्सप्लेनेशन असेल तर कोर्ट तुमचं म्हणणं ऍक्सेप्ट करेल. आणि तर तुमच्याकडे एक्सप्लेनेशनच नसेल कुठल्याच पद्धतीचं, तर त्या सर्कमस्टन्समध्ये ती ऑर्डर 2 मिनिटात सेटिस्फाईड होते. आणि 2 मिनिटात जेव्हा सेटाईज होते ना, तर करोडो रुपयाचा रेव्हेन्यू तुमच्या डोळ्यासमोर जातो, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. अँड इट इज बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ अप्लिकेशन ऑफ माइंड म्हणा, काही म्हणा. पण तुम्हाला जर ऑर्डर तुमची पास केली, आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड की तुम्हाला जर शोकाज दुसऱ्या दिवशी पाठवता येते, तर या ऑर्डर्स तुम्हाला इमिजिएटली, मान्य करतो मी की कदाचित कामाचा लोड असेल, त्याच्यात काही दुमत नाही. मग जर कामाचा लोड आहे तुम्ही मान्य करता, तर पहिल्यांदा तुम्ही ज्या आपल्याकडे प्रायोरिटीच्या केसेस आहेत त्या सुरुवात करा ना. वर्ष संपलं की कामाला लागायचं. वर्ष संपलं कामाला लागलं की तुमची कुठलीच केस टाइमवर होणार नाही, वेळेच्या आतमध्ये ऑर्डर्स पास होतील. आणि समोरच्या वकील लोकांना एक लक्षात ठेवा, म्हणजे विथ ग्रेट रिस्पेक्ट, मी पण वकील आहे, माझी प्रॅक्टिस फक्त तुमच्यामुळेच चालते. तुम्ही जर कायद्याप्रमाणे ऑर्डर पास करायला गेला ना, माझी प्रॅक्टिस बंद होईल. ही म्हणजे वस्तुस्थिती चालतो. पण आमच्याकडे काही मित्रमंडळी अशी आहे की त्या डिपार्टमेंटच्या माणसाला काही समजतच नाही, त्यांनी असं करायलाच नको होतं. अरे बाबा, मी त्याला म्हटलं तू एक काम कर, त्यांचे आभार मान, तर त्यांनी अशी ऑर्डर पास केली म्हणून तुला प्रॅक्टिस तरी मिळेल. पण ही का मिळते? कारण जे लॅक्युनाज आपल्या स्टेजला राहतात ना, ते लॅक्युना जर राहिल्या तर तेवढाच एक लॅक्युना पकडायचा आणि त्याच्या बेसवर मग ते ऑर्डर, बाकी मेरिटवर तुमची किती जरी स्ट्रॉंग केस असेल ना, त्याला काही अर्थ राहत नाही, त्या केसेस ऑटोमॅटिकली सेटिस्फाईड होतात. तर अशा पद्धतीच्या ज्या मिस्टेक जनरली होतात, त्या मिस्टेक ऍटलिस्ट एक लक्षात ठेवा, जीएसटी ऍक्टचा बेसिक आधार ॲज ऑन टुडे जो आहे तो म्हणजे शोकॉज नोटीस. कारण हा जो कन्सेप्ट आहे हा आपण एक्साईज बंद घेतला, आणि एक्साईज म्हटलं, आणि अनफॉर्च्युनेट पार्ट काय झाला, नो डाऊट हा कायदा ड्राफ्ट केला, त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही. पण मला डाऊट येतो की या पर्टिक्युलर कायदा ड्राफ्ट करताना आपल्या सेल्स टॅक्सच्या विभागाचं कितपत कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण काय होतं, असं दिसतं की हा कम्प्लीट कायदा सेंट्रलचा घेतला आणि त्याची कॉपीज केली, फक्त त्याच्या ठिकाणी शब्द बदलले, फक्त रिसिप्टंट, सप्लायर, रिव्हर्स मेकॅनिझम, सप्लाय ऑफ गुड्स. आता तुम्ही मला म्हणजे कधी प्रसंग आला, मला खरं म्हणजे हे लेक्चर मला आयुष्यात फर्स्ट टाइम मी हे लेक्चर व्हर्च्युअल देतोय. मला ते फिजिकल लेक्चर द्यायची चांगली सवय, म्हणजे मला त्याच्याविषयी लेक्चर देते, कारण मी तिथं तुम्हाला बघू शकतो, तुम्हाला मी प्रश्न विचारू शकतो, तिथं कोण झोपलाय हे मला समजतं. पण व्हर्च्युअल लेक्चर देताना मला माहिती नाही किती लोक लक्ष देतील, किती काय करतील. ऑफकोर्स ज्याला इंटरेस्ट आहे तो 100% ऍक्सेप्ट करेल. पण त्याच्यामध्ये होतं काय माहितीये का, की असं फिजिकल जर घेतलं तर कळतं एक्झॅक्टली की समोरच्याला काय कळलं, आणि असं जर आपण घेतलं तर काहीच करू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये मिस्टेक ज्या होतात ना, आणि क्वेरीज आहेत, त्या क्वेरीज पण तुम्ही त्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मला विचारू शकता. हा एक भाग झाला. मला वाटते माझ्या दृष्टिकोनातून ते मॅक्सिमम सेक्शन असे आहेत की ज्याच्यामध्ये शोकाचा उल्लेख केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो असून मी तुम्हाला 2 जजमेंट देतो की शोकास कशा पद्धतीचे किंवा पाहिजे असेल त्याचं मी तुम्हाला लिटरेचर दे की शोकाजमध्ये कुठले कुठले पॉईंट्स यायला पाहिजे. मी तुम्हाला एक काम करतो की तुम्हाला मी कम्प्लीट मकरंद देशमुख साहेबांना शोकाज मध्ये काय काय कंटेंट्स असायला पाहिजे याचा मी पूर्ण म्हणजे नोटीस देतो एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्डर कशा पास करायला पाहिजे. आता ऑर्डर कशा पास करायला पाहिजे, तर माझ्याकडे म्हणजे माझ्यापेक्षा बरेचसे लोक स्टॉलर्ड लोक डिपार्टमेंटला आहेत. मी काही एवढा मोठा माणूस नाहीये की माझ्या म्हणण्यापर्यंत तुम्ही ऐकावं. पण उद्देश एकच आहे याच्यातला की ऑर्डर पास करताना अशी ऑर्डर पास करा की जे तुमची ऑर्डर म्हणजे कोणत्याही अथॉरिटी समोर गेल्यानंतर ती टिकली पाहिजे इन द सेन्स की ते त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला जी काय म्हणजे समजा तुमची शोकाज 2 पानाची असेल तर ती शोकाजचा जो रिप्लाय आहे त्याचा तो 2 पानाचा असेल. पण तुमची ऑर्डर देताना असं नाही की बाबा लुकिंग टू द फॅक्ट अँड सर्कमस्टन्स ऑफ द केस अँड रिटर्न सबमिशन गिव्हन बाय द डीलर विच इज नॉट ऍक्सेप्टेबल टू बी. आता एकदा तुम्ही ऍक्सेप्टेबल म्हटलं नाही की ती ऑर्डर उडली. तर तुम्हाला प्रत्येक केसमध्ये असं, आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो
की वेदर सर्व्हिस टॅक्स फॉर्म द पार्ट ऑफ सेल प्राइस, हा आपल्याकडचा कन्सेप्ट आहे. मग तुम्ही म्हणा ना की बाबा व्यापाराचं आता कंपोजिशनच्या स्कीममध्ये आपण सर्व्हिस टॅक्सचं बेनिफिट सेल टर्नओव्हरवर घेतो, म्हणा तिथं की आमच्या कंपोजिशनचा ऍक्ट कसा आहे, सर्व्हिस टॅक्स त्याच्यामध्ये पडते आणि सर्व्हिस टॅक्स त्याच्यामध्ये पडल्यानंतर 100 रुपयाची व्हॅल्यू डिवाइड होत नाही, वेरॅज सेल प्राइस सेपरेटली असेल तर डिवाइड होते, त्याच्यामुळे आम्ही हा सर्व्हिस टॅक्स जे तुझा आर्ग्युमेंट आहे नाही एक्सेप्ट करेल. फॉर एक्झाम्पल हायसीचा सेल आहे, सेल इन द कोर्स ऑफ इम्पोर्ट्स आहे, तुम्ही द्या तिथं की तुम्ही कोणत्या ग्राउंडवर डिफर होता, आणि जर तुम्ही कोणत्या ग्राउंड डिफर होता हे जर तुमच्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिक असेल मग ती ऑर्डर तुमची कोणती सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. पण तुम्ही जर काही न करताना तुमचं कंटेन्शन मला ऍक्सेप्टेबल नाहीये म्हणून मी तुमचं कंटेन्शन रिजेक्ट करतो असं जेव्हा म्हणणार ना, देन दॅट इज नॉट ऑर्डर विच कॅन बी टेस्टेड बिफोर द अथॉरिटी. कारण लक्षात ठेवा की डिपार्टमेंटल अथॉरिटीच्या ऑर्डर्समुळेच कायदा अमेंड होतो, डिपार्टमेंटल अथॉरिटीच्या बेसवर सर्व कायदा चालतोय आणि यू आर एन इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी, आणि इम्प्लिमेंटिंग अथॉरिटीचा खरा ऑब्जेक्ट असतो रेव्हेन्यू वाढवणं, आणि हे रेव्हेन्यू तेव्हाच वाढेल जर तुमचे अपील ऑर्डर स्ट्रॉंग असतील, अपील ऑर्डरमध्ये रिझनिंग चांगलं असेल, आणि जर रिझनिंग चांगलं असेल तर तुमच्या ऑर्डर कोणीही सॅटिस्फाईड करू शकतो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतोय, म्हणजे माझ्या आयुष्यात मी ते कसं विचारणार आहे. एक साधी गोष्ट होती, एका कर्नाटकच्या व्यापाऱ्याने त्याच्या CSTRC मध्ये एक अमेंडमेंटसाठी ऍप्लिकेशन केलं. आता अमेंडमेंट हा काही मोठा प्रकार नाहीये, आपल्याकडे तर अमेंडमेंट 2 मिनिटात होऊन जाते, तो काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी CST मध्ये अमेंडमेंट केल्यानंतर त्याला एक मशिनरी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची होती. आता एक लक्षात ठेवा, कर्नाटकचे, केरळचे आणि तामिळनाडूचे ऑफिसर कायद्याचे किस काढण्यात खूप पटायचे, खूपच पटायचे. म्हणजे ते एकदा त्यांच्या हातात फाईल केलं ना तर त्यांना जर दिसलं प्रॉपर नाही ते कुठेही पोचवतात. त्यांनी काय केलं, ते RC करता अमेंडमेंट करता अप्लिकेशन केलं. अप्लिकेशन केल्यानंतर त्या ऑफिसरने त्याला पत्र लिहिलं की बाबा तुझं अप्लिकेशन मला मिळालंय, पण तुला व्हाय यू वॉन्ट टू इन्क्लूड दिस मशिनरी इन युअर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि या मशीनचा तुझ्या बिझनेसशी संबंध काय. आता अनफॉर्च्युनेटली तो व्यापारी एक्सप्लेन करू शकला नाही. तर एक्सप्लेन करू शकला नाही म्हटल्यानंतर त्याचं ते अमेंडमेंटचं अप्लिकेशन रिजेक्ट केलं. त्याच्याविरुद्ध तो फर्स्ट अपीलला गेला. फर्स्ट अपीलला पण त्याने तो एक्सप्लेन करू शकला नाही की मला मशिनरी का पाहिजे, कदाचित त्याचे ऑलटुगेदर कुठली डिफरंट ऑब्जेक्ट असतील तर त्याच्यात त्यांनी म्हटलं मी एक्सप्लेन करू शकत नाही. मग त्याच्याविरुद्ध तो ट्रायब्युनलला गेला, ट्रायब्युनलने पण ती ऑर्डर कन्फर्म केली. त्याच्याविरुद्ध हायकोर्टात गेला, हायकोर्टाने पण ती ऑर्डर कन्फर्म केली. त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने पण ती ऑर्डर कन्फर्म केली. सांगायचा उद्देश असा की अशा पद्धतीच्या ऑर्डर जर तुम्ही पास केल्या ज्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग असतं, आणि प्रत्येक गोष्ट एक लक्षात ठेवा, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तुम्हाला पावस आहे त्याच्या बाबतीत डिस्प्यूट नाही. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तुम्ही एखाद्याचं अप्लिकेशन रिजेक्ट करू शकता, त्याच्यातही डिस्प्यूट नाही. पण हे रिजेक्ट करताना जर तुम्ही रिझनिंग दिलं मग तुमच्यासारखे बेस्ट ऑफिसर, महाराष्ट्रासारखे बेस्ट ऑफिसर कुठेच मिळणार नाही. आणि मी रिपीट करतो की महाराष्ट्राचे ऑफिसर, माझा जोपर्यंत अनुभव आहे, त्या टॅलेंटेड ऑफिसर्स आहेत. फक्त एकच आहे की ती अप्लिकेशन ऑफ माइंड पाहिजे, थोडी मेहनत घ्यायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेट अजून बोलू नये पण सांगतो सर्वांना वाईट वाटेल कदाचित, जेव्हा जेव्हा मी ऑफिसरच्या कॅबिनमध्ये जातो एक्सपेक्टेड असं आहे तिथं व्हॅटचे पुस्तक मिळायला पाहिजे, तिथं आपले GSTचे पुस्तक मिळायला पाहिजे, रूलचे पुस्तक मिळायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या कॅबिनमध्ये काहीच नसतं, काहीच नसतं. म्हणजे त्यांच्या कॅबिनमध्ये पुस्तकं मिळतच नाही. पण एक लक्षात ठेवा, हे आपलं ब्रेड बटर आहे, याच्यामुळे आपल्या डिपार्टमेंटची सर्व्हिस आहे, याच्यामुळे आपण डिपार्टमेंटला आहोत. आणि हे सर्व जर नसेल आपण, आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपण गव्हर्नमेंट आपल्याला पगार देतोय, त्या पगारासाठी आपण काम करतोय, पण क्लॅरिटी तुमच्याकडे असली पाहिजे, कायद्याचे तरतुदीचे पुस्तक असले पाहिजे. आणि तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एक सेक्शन तुमच्याकडे येत असेल, मी मान्य करतो की हा सेक्शन नाही समजणार, तुम्ही रिपीटेडली वाचा तो सेक्शन. जर 50 वेळ तुम्ही हे सेक्शन वाचला ना तर तुम्हाला त्याचे अर्थ 100% कळतील. आणि तुम्ही काय करा माहिती का, अजून मी तुम्हाला एक लास्ट तुमचे 2च मिनिटं घेतो, फक्त जास्त नाही घेत. कुठलाही तुमच्याकडे इश्यू आला ना, ऍक्टचं पुस्तक काढल्यानंतर ते काढा, वाचा आणि तो सेक्शन लिहून बघा. लिहून बघितलं ना, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याचं ओपिनियन डिफरंट दिसेल. प्रत्येक लँग्वेज त्याचा अर्थ, कॉमाला पण अर्थ असतो. आता हे कॉमाला अर्थ कसा असतो याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी 1993ला असेसमेंटला होतो. आणि 1993 असेसमेंटला असताना मला एक इश्यू आला की एक्झम्पशन स्कीमच्या व्यापाऱ्याला जर माल विकला तर तो आपल्याला BC फॉर्म द्यायचा, आणि BC फॉर्म देताना होल ऑफ टॅक्स एक्झम्प्ट होता.
आता तर सेक्शन 41 मध्ये होल ऑफ टॅक्स एक्झम्प्ट आहे, एक्झम्पशन. तर आपला व्ह्यू असा होता त्या म्हणजे वकिलांचा व्ह्यू तसाच होता, डिपार्टमेंटचा व्ह्यू तसाच होता की आणि त्यावेळेस काय व्हायचं, त्यावेळेस सेल्स टॅक्स लागायचा, टर्नओव्हर टॅक्स लागायचा, सरचार्ज लागायचा, हे सर्व टॅक्सेस लागायचे. आता असा व्ह्यू होता की होल ऑफ टॅक्स आहे ना, मग सर्व कर माफ होतात, असा एक कन्सेप्ट होता. मी माझे 2 इन्स्पेक्टर आणि माझा एक क्लार्क आणि माझं पिऊन असे आम्ही दररोज सकाळी 9व्या माळ्यावर जेव्हा माझगावला होतो तेव्हा विचार करायचो या शब्दाचा अर्थ काय. एकदा काय झालं, असंच तो आमच्या कांदळगावकर नावाचा एक पिऊन होता. तो मला बोलला, साहेब म्हणे या होल ऑफ टॅक्स अर्थ संपूर्ण कर नाही होत का हो म्हणे. एकदम मला क्लिक झालं ते. मग लक्षात आलं की होल म्हणजे संपूर्ण, आणि जर तुमचा संपूर्ण दिवस वाया गेला तर सर्व दिवस तुमचे वाया जात नाही. म्हणजे होल आणि ऑल मध्ये जमीन आसमानचा फरक आहे, आणि जमीन आसमानचा फरक आहे. ज्या दिवशी मला कळला तर आपल्या ऍक्टमध्ये होल ऑफ टॅक्सचा अर्थ फक्त सेल्स टॅक्सच निघत होता. म्हणून मी माझ्या ऑर्डर पास करताना फक्त सेल्स टॅक्सच माफ करायचो, टर्नओव्हर टॅक्स सरचार्ज कधीच माफ केला नाही. त्याच्यानंतर लॉ लिटिगेशन झाले, सर्व झाले. शेवटी मग तो कायदा अमेंड केला 93 ला. ते म्हणजे नो डाऊट गव्हर्नमेंटला व्यापाऱ्यांना एक्झम्पशन द्यायचे बेनिफिट आहे. मग त्यांनी ते शब्द टाकले, ऍडिशनल टॅक्स आणि टर्नओव्हर टॅक्स. सांगायचा उद्देश असा की सेक्शन एकदम समजत नाही. साधी सप्लायची डेफिनेशन तुम्ही वाचा, त्या सप्लायच्या डेफिनेशन मध्ये तुमची वाचली असेल कदाचित, तुम्ही सप्लाय शॅल इन्क्लूड हा शब्द आहे. आता सप्लाय शॅल इन्क्लूड सेल असं जर म्हणता, मग सेल आणि सप्लाय डिफरंट आहेत का? कारण जेव्हा तुम्ही इन्क्लुझिव्ह शब्द वापरता याचा अर्थ सप्लाय या शब्दामध्ये बसत नाही. मग जर सप्लाय या शब्दामध्ये बसत नाही तर सप्लायमध्ये काय बसतं? मग प्रश्न आहे तो की सप्लायमध्ये काय बसतं. जेव्हा तुम्ही इन्क्लूड केला याचा अर्थ तो आयटम एक्सक्लूड होतो, तरच इन्क्लूड केला तुम्ही. ह्या काही गोष्टी अशा आहेत आपल्या ऍक्टमध्ये की ज्या डेफिनेशन तुम्ही वाचायला पाहिजे. साधी इंडियाची डेफिनेशन बघा ना. इंडियाची डेफिनेशन म्हटल्यानंतर महाराष्ट्राची लँड नाही, महाराष्ट्राचा समुद्र पण आहे, समुद्रातली माती पण आहे, त्या मातीच्या खालचा पण भाग आहे आणि स्पेस मधला पण भाग आहे. म्हणजे काही ट्रान्झॅक्शन जर स्पेसमध्ये झाले तरी ते महाराष्ट्राची ज्युरिडिक्शन मध्ये बसता येतील. मला वाटते आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू, कारण तुम्ही मला सर्वांनी खूप माझं ऐकून घेतलं. मी तुम्हाला बघू तर शकत नाही, पण असं वाटतं की शांतपणे ऐकून घेतलं असेल. कदाचित काही लोक बोर्ड पण झाले असतील, पॉसिबिलिटी आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम. आणि देशमुख साहेब, तुम्ही जो मला एक चान्स दिला आणि तुमच्या टीमने जो चान्स दिलाय आणि बाकीच्या अथॉरिटीने जर माझं ऐकून घेतलं असेल तर आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू. तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम लागला, डिफिकल्टीज असतील, एक लक्षात ठेवा, मी जरी या बाजूला असतो तरी मला जे काही सांगता येईल, जे काही सांगेल ते मी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे सांगता येईल. त्याच्यामुळे मला दुसरं काही मी असं हे नाही सांगणार. 2 माझे व्ह्यूज नसतील, कधीच नसतील कुठल्याच विषयावर. मला काही डिफिकल्टी असतील मला सांगा, आय विल बी देअर. मला केव्हाही तुम्ही कॉल करा, आय विल बी देअर. आणि मला चान्स दिला तुम्ही आज हे रिप्रेझेंट करायला, आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू. थँक्यू व्हेरी मच सर. नमस्कार. धन्यवाद सर. कोणाला काही शंका वगैरे काही विचारायचे आहेत का? हा, विचारा सर, विचारा. हॅलो, हा बोला सर. कोणाला शंका काही आहेत का? नाही दिसत सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा, धन्यवाद सर. आणि आपलं सेशन ऐकून एक श्लोक म्हणावं असं वाटतं. न चोर चौर्यम न च राजहार्य, म्हणजे जे चोरी केलं जाऊ शकत नाही, राजा ते हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. न भ्रातृभाज्यम, म्हणजे भाऊ त्याच्यातला शेअर मागू शकत नाही. न च भारकारी, म्हणजे ज्याचं ओझं होत नाही. व्यय कृते वर्धते एवं नित्यम, म्हणजे जे वाटण्याने वाढतं, जे शेअर करण्याने. विद्याधनम सर्वधनम प्रधानम. तर सर, आपलं नॉलेज आपण एवढं वाटून, आपलं ऑलरेडी आपण अनुभव समृद्ध आहात आणि आपण इतकं ज्ञान सगळ्यांना विभागात आम्हाला इतके वर्ष देत आलेला, जवळजवळ 25 ते 30 वर्ष आपण आम्हाला ज्ञान देत आलेलं आहात. आणि ते खरोखरच म्हणजे सर, आपलं ज्ञान दिवसेंदिवस वाढतच आहे. आपला बीएसटी वर कमांड होती, व्हॅट वर होती, आणि आता जीएसटी वर पण सर तेवढीच कमांड आहे. प्रयत्न करतो जस्ट अमेझिंग सर. थँक्यू व्हेरी मच. प्रयत्न करतो मी माझ्याने जेवढं होईल तेवढं मी डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतो. आणि नॉलेज जर डिस्ट्रीब्यूट केलं ना, वाढतं ते. येस येस सर, येस. वाढतं ते. आणि ते आपण अगदी वाढवलेलं आहे अंगी, कारण आपण कधी कोणी विचारायला प्रश्न आल्यावर त्याला आपण उत्तर द्यायचं नाकारत नाही. आणि सेकंड थिंग सर, आपण याच्याबद्दल बोललात की आपल्याला सवय आहे की ऑफलाईन लेक्चर घ्यायची,
लोक समोर दिसत नाही. पण बरोबर. सर टेक्नॉलॉजीचा असा फायदा आहे की आज आपल्या सेशनला 575 लोक हजर होते. अरे म्हणजे थँक्यू. ते घ्यायला आपल्याला केवढा मोठा हॉल लागला असता, पण आज आपण एका छोट्या ह्याच्यामध्ये 575 लोकांनी सर आपल्या सेशनचा लाभ घेतला. तर थँक्यू सर. टेक्नॉलॉजीचा हा दुसरा ऍडव्हान्टेज पण आहे सर. थँक्यू रमेश सर. थँक्यू. थँक्स अ लॉट अगेन सर. थँक्यू आणि सर. थँक्यू मच. आपलं परत हे इंटरॅक्शन होतच राहील. जरूर नो आपण प्रॉब्लेम सर. आपल्याला नो सहकार्य प्रॉब्लेम. कराल आम्हाला. ॲब्सोल्युटली नो सेशन प्रॉब्लेम. हे आज इथेच संपते. थँक्स लॉट. आणि काही चुकलं असेल, चुकून माकून काही थोडा तो निघून गेला असेल तर प्लीज एक्सक्यूज मी. कारण काय होतं त्या ओघामध्ये कधी कधी काही काही गोष्टी मी बोलायला नको असतील कदाचित, पण निघाले असतील तर प्लीज मला माफ करा. थँक्यू सर. थँक्यू रमेश सर. थँक्यू. झालं, जमलं आता रिएक्शन.